सगळे मुलं खोटं बोलतात. थँक्यू. मित्रांनो, आनंदी राहिलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे. आनंदी जीवन हे सुंदर जीवनाकडे नेत असतं. खरं तर मला अजून पण बोलायचं होतं. माझ्याकडं मोठा स्टॉक आहे, विनोदांचा पण स्टॉक आहे. मला काय असेल तर असो सर, मला लहानपणापासून आहे ना, गरिबीतून आलो त्याच्यामुळं काय मुलं मुली दिसले मला त्यांना काहीतरी सांगावं वाटतं, भले ते ऐकत नाही आपलं. परंतु मी माईक याच्यासाठी हातात घेतलाय का आपण निरंतर निरंतर म्हणजे एंडलेस, मराठीत त्याला निरंतर म्हणतो, इंग्रजीत त्याला एंडलेस म्हणू. आपली मैत्री अशीच टुवर्ड्स दी एंडलेस लाईफ अशी पुढे नेऊ. सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. जास्त पण वाजू नका, जोरात वाजवा म्हणलं होतं फक्त. जास्त टाळ्या वाजल्या का आपण समजून घ्यायचं की जरा आटोपत घ्या. रात्री साधारणतः 8:30च्या आसपास सरांचा मला फोन आला. सरांनी मला सांगितलं की बाबा, सरांचे एक मित्र आहे, माझा ज्युनियर आहे, रमेश जाधव नावाचा, लोणीला प्राध्यापक आहे, प्रवरानगर लोणीला, तुमच्याच कॉलेजला ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. आणि तो NS म्हणतो मला, तो NS निवृत्ती सयाजी. आपण ॲब्रिव्हिएशन वापरतो ना, तुम्ही पण वापरता ना, गच्चाड मच्चाड, तसं मला NS म्हणतात. NS तुम्ही यांच्या सरांच्या विनंतीला मान द्या. आणि म्हटलं एवढी चांगली संधी येते तर सरांना रात्री सांगितलं येतो. वेगळी काही तयारी करायची गरज नाही, मी दररोजच बोलत असतो. शेतकऱ्यांमध्ये गेलो तर लगेच पोतडं टाकून बसतो, मातीवर बसतो, मांडी घालून बसतो. आणि नवीन मुलं आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही हे तुमचं पहिलं ओरिएंटेशन क्लास आहे फर्स्ट इयरचा. तुमच्या मनात जी आज माझ्या लेक्चरवरून छाप पडेल, गरीबाचा मुलगा, गरीबाची मुलगी चांगल्या मार्गाला लागले, चांगल्या मार्गाला लागावेत, सुंदर जीवन जगावेत, हे मला तळमळीनं वाटत होतं. आणि सरांना मी लगेच सांगितलं का सर यस. मग रात्री आमचं ठरलं का शनिवार, परंतु मी थोडंसं लिखाण चालू आहे माझं. आजचा दुपारपर्यंत मी ऑनलाईन काम केलं, आता परत घरी जाऊन ऑनलाईन काम करणार ऑफिसचं. उद्याचा दिवस तरी माझ्या पर्सनल लिखाणासाठी द्यावा असं मला वाटत होतं. सरांना मी सकाळी 7ला फोन केला. सर म्हटलं बाबा आज केलं ॲडजस्ट तर चांगलं होईल. मला अपेक्षित संख्या होती सर 300-400ची. कारण का सर प्रामाणिकपणे सांगतो सर, मला भरपूर कॉलेजला येतात. तर मी आता काल माझ्या शाळेवर गेलो होतो, 2200 मुलांची संख्या आहे, 2200. ॲबसेंट आपण 200 फक्त, 2000 मुलं. सर इतका अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला तिथं. कॉलेजवर स्नेहसंमेलन असतील किंवा वेगवेगळी व्याख्यानं असतील तर मला निश्चित मी संधी दवडत नसतो. तुम्ही पण मला विसरू नका. आणि मग सरांनी सांगितल्यामुळे सरांना म्हटलं आजच आपण अरेंजमेंट करू. सरांनी सांगितलं 3:30 वाजता आजच्या. म्हटलं काही अडचण नाही, मी तडजोड करून घेतली. सरांचा थोडा फोन आला, सर म्हणे 2 वाजता. मी परत तडजोड केली, सरांचा परत फोन आला, चव्हाण सरांचा आला. नंतर समजा बोलले 11:30ला जमेल का. मी कधी पण एका पायावर तयार होतो, मला काही वेगळी तयारी करायची नाही.
माझी तयारी झालेली जी, मला काय बोलायचं ते माहिती. आणि मग फोन चालू असताना जरी मला सांगितलं तुम्ही लगेच निघा, तरी मी निघलो असतो. आणि हे जे नवीन चेहरे आहेत ना सर, केविलवाने, गोंडस, यांना खरोखर दिशा माझ्या लेक्चरने मिळाली असेल, आणि नसेल मिळाली तरी पण मला तुम्ही अजूनही संधी देऊ शकता. केलेल्या आतापर्यंतच्या बोरिंगला तुम्ही भरपूर टाळ्या वाजून मला सन्मान केला, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर धन्यवाद सरांना. मी माझी लायब्ररीला, तुमच्या लायब्ररीला तडजोड ही कादंबरी भेट देतोय, तर सरांना विनंती की त्यांचा स्वीकार करावा तडजोडचा. आणि तुम्ही पण अमेझॉनला आहे. तडजोड आणि खटपट हे नाव असे प्रत्येक जण विचार करतो काय बाबा याच्यात नावच लय भारी, तुम्हाला सुचत कुठून. आता मला एक जण मित्र म्हणला होता का तुझा मेंदू आहे ना नासाला पाठवू आपण. मग त्याला मी म्हणलं सर मला पण फॉरेनला जायचंय म्हटलं. मग मी लिहायला लागले. आता लेखनी उडाली आकाशी, माहिती आहे तुम्हाला मुंगी उडाली आकाशी. ती कीर्तनाची कॅसेट नाही का बाबा महाराज सातारकर, मुंगी उडाली आकाशी. तुम्ही ऐकलं नाही, कीर्तनाची कॅसेट होती जुन्या काळात, मुंगी उडाली आकाशी. मी 1 महिन्यापूर्वी नादो मानवर, कवी नादो मानवर माहिती तुम्हाला, ते सोयगाव तालुक्यातली पळसखेडा गाव आहे. तर तिकडं माझा जाण्याचा योग आला, आणि मी पण थोडा कवी मनाचा आहे, लेखक आहे. तर तिथं त्यांचं घर आहे सर शेतात, आणि शेतातल्या घरात त्यांचे मोठमोठे फोटोग्राफ्स आहेत. कवीवर मागच्या वर्षी वारले, त्याच्यामुळे त्यांचे ते फोटोग्राफ्स बॅनर वगैरे केलेले आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार कित्येक वेळेस तिथे येऊन गेले शेतावर, त्यांची गाढ मैत्री होती. अजून पण त्यांचे मुलं वगैरे संपर्कात आहे त्यांचे. तर त्याच्यात मला वाचायला मिळालं का कवितेने मला परदेशात नेलं, त्यांच्या कवितेने नादो मानवरांना परदेशात नेलं. त्या दिवशी मला पण कल्पना आली कसं निवृत्ती तुला तुझी लेखणी का बरं परदेशात देत नाही, देऊ शकणार नाही. नेलं तर नेलं, गाजराची पुंगी वाजूच आपण. मग मी पण त्या दिवसापासून लेखनी उडाली आकाशी या धर्तीवर माझं सदर चालू केलेलं आहे, ते पण प्रकाशित होईल. आणि तुमच्यासारख्या यंगस्टार पोरांना ते पण भविष्यात देण्याची माझी इच्छा आहे. तर सर्वांनी माझा आदरपूर्वक सन्मान केला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यानंतर माईक हातात घेतला जाणार नाही. चला ओके, थँक्यू. मला तुमचा ओरिएंटेशन प्रोग्राम आहे, 2 पर्यंत तुम्हाला यायचंय.